लिल्लाहि अमीरुल मोमिनीन सय्यिदना उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ियल्लाहु। ये तालीम ही है जो आपको, लेकिन तू अपनी रहमतों को इस उम्मत से न दे तो आपको तालीम के जरिए से अपनी तकदीर बदल सकते हैं। आज रमजान महिन्याचा पवित्र काळ सुरू आहे। देशभरात रोजा, इफ्तार आणि नमाजाचा उत्साह संचारला आहे। पण सोलापूर शहरात आज एक अशी घटना घडली आहे जी फक्त बातमी नाही तर खरी एकतेची जिवंत उदाहरण आहे। भर उन्हात हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करत असताना एका हिंदू भावाने प्रेमाने पाणी विक्री करून सर्वांना तहान भागवली आणि मुस्लिम बांधवांनी आनंदाने निर्भयपणे त्याच्याकडून पाणी घेतलं। हे दृश्य पाहून डोळे पाणावले आणि मनात अभिमान उफाळून आला। सोलापूरच्या होडगी रोडवरील जुना आलमगिरी ईदगाह मैदानाबाहेरील हे दृश्य आहे। सकाळपासूनच हजारो मुस्लिम बांधव इथे एकत्र जमले। रमजानच्या या पवित्र दिवसात सामूहिक नमाजासाठी हे मैदान भरलेले आहे। शहरात तापमान 38-40 अंशापेक्षा जास्त असतो। भर उन्हात नमाज अदा करताना सर्वजण तहानलेले, थकलेले, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि भक्ती दिसते। एक हिंदू विक्रेता, याच गर्दीत एक साधासा हिंदू बांधव रामूभाई आपल्या छोट्या ठेल्यावर पाण्याचा थंड बाटल्या घेऊन आले। ते म्हणतात, भाई, लोक रोजा ठेवलेत, उन्हात तापतायत, त्यामुळे पाणी विकायचे ठरवलं। भेदभाव नाही, फक्त मदत। आणि खरंच मुस्लिम बांधवांनी कोणताही संकोच न करता त्याच्याकडून पाणी घेतलं। एकाने एक तर दुसऱ्याने 2 बाटल्या घेतल्या आणि सगळे हसत खेळत शुक्रिया भाई म्हणत होते। रामूभाई म्हणतो, मी हिंदू आहे पण माणूस आहे ना, अल्लाहचा रोजा आहे, त्यांना तहान लागली तर मी पाणी देणार नाही का? हे माझे बंधू आहेत। सोलापूरमध्ये असेच सगळे एकमेकांना मदत करतात। तर खरेदी करणारा अहमद भाई म्हणतो, हा हिंदू बाई इथे आला आणि पाणी विकायला लागला, आम्ही सर्वांनी त्याच्याकडूनच घेतलं, कारण प्रेम आणि मदत धर्म पाहत नाहीये। रमजानचा संदेश हाच आहे, दया, करुणा आणि एकता। हे छोटेसे दृश्य मोठा संदेश देतं। सोशल मीडियावर हिंदू मुस्लिम भेदभावाचे व्हिडिओ व्हायरल होतात, राजकारण चालतं, पण इथे सोलापूरच्या या मैदानात कोणताही भेदभाव नाहीये, फक्त माणुसकी आहे, बंधुभाव आहे। खरंच अशा घटना आपल्या समाजातील खरी ताकद दाखवतात। जेव्हा काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा असे साधे लोक एकत्र येऊन सांगतात, आम्ही एक आहोत। रमजान मुबारक। या पवित्र महिन्यात सर्वांना शांतता, प्रेम आणि एकतेची प्रेरणा मिळो। हे सुंदर क्षण आमच्या कट्टा न्यूज टीमने कॅमेऱ्यात कैद केले आहेत। तुम्हाला हे दृश्य कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमच्या शहरात अशीच एखादी घटना घडली असेल तर आम्हाला टॅग करा।